कडवट पण शरीरासाठी पौष्टिक अशी भाजी ती म्हणजे कारल्याची भाजी। तर आजची कारल्याची भाजी कशा पद्धतीने बनवणार आहोत ते बघूया। आता हे कापून ठेवलेली आहे, त्याला मिठात चुरली आणि नंतर जरा वाफवायची। वाफवून झाली की फोडणीला द्यायची, म्हणजे त्याचा कडूपणा जातो। चुरून घेतल्यानंतर ही व्यवस्थित धुवून घेतलेली आहे व थोडा वेळसाठी वाफायला ठेवली आहे। बघू शकता तुम्ही कलर त्याचा थोडं चेंज झालेला आहे। हे कडूपणा निघण्यासाठी आपण ही वाफवायची प्रोसेस केलेली आहे। तर यानंतर आपण ही फोडणीला घालू। तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता मिरची टाकून आपण व्यवस्थित फोडणी परतून घ्यायची आहे। त्यामध्ये भाजी टाकून घेतलेली आहे, तर ती व्यवस्थित त्या फोडणीमध्ये मिक्स होऊ देऊन मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये। हे वाटून घेतलेलं आहे, हे टाकलेलं आहे। भाजी तयार आहे। जर भाजी बनवली तर लहानापासून मोठ्यांपर्यंत ही भाजी सर्वांना आवडेल। तुम्ही देखील नक्कीच चॅनलला सबस्क्राईब